येवल्यातील कोळम येथील एका वस्तीवर सशस्त्र दरोडा, घरातील महिला व पुरुषांना दरोडेखोरांकडून जबर मारहाण। येवला तालुक्यातील कोळम या ठिकाणी आवारे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून घरातील महिलांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोने तसेच कपाटातील 50,000 रुपये रोकड चोरून पोबारा केलाय। याबाबत अधिक माहिती अशी की उकाड्याचे दिवस असल्याने आवारे कुटुंब घराबाहेर झोपलेले असताना चाकूचा धाक दाखवून दरवाजा खोलण्यास भाग पाडले। दरोडेखोरांनी घरात झोपलेल्या 4 वर्षाच्या चिमुरडीच्या गळ्यावर चाकू लावून महिलांना मारहाण करत ही जबरी लूट केली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी तात्काळ या दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। आमच्या वस्तीवरती रात्री 1 वाजता 4 जण आले। त्यांनी आम्हाला मारहाण केली व बाळाला चाकू मारला। माझे सासरे होते ना, त्यांना ओढून बाजूला नेलं। त्यांना सांगितलं घरात काय आहे। मग माझे मिस्टर आले, त्यांना बी ओढून नेलं। त्यांना सांगितलं घरात काय आहे, चाल घरातलं काढून दे। मग त्यांनी पैसे व आमचे दागिने, बाळाचे दागिने होते ते पण नेले सर्व। पोलिसांनी आमच्याकडे रोजचा एक चक्कर 12 ते 1 च्या दरम्यान रोजचा एक चक्कर घातला पाहिजे। गुन्ह्यांना अटक करून आम्हाला न्याय द्यावा। येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कोळम बुद्रुक या गावात रात्री 1:30च्या सुमारास 3 ते 4 चोरट्यांनी एका कुटुंबाच्या घरी जाऊन घरफोडी केली। त्यामध्ये त्यांचं जवळपास 2 तोळे सोनं गेलेलं आहे आणि त्या घटनेमध्ये त्यांना थोडी मारहाण पण झालेली आहे। या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत। एफएसएल टीम स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।